नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका संतांविषयी माहिती सांगणार आहे की ज्यांनी आपल्याला खूप अशा अध्यात्माची अशी शिकवण दिली. त्याचबरोबर आपली संस्कृती नक्की काय आहे हे आपल्याला वेगवेगळ्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला ते सांगितलेलं आहे आणि त्याची शिकवण ही खूप चांगल्या रीतीने दिलेली आहे. मित्रांनो, मी ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांचं नाव आहे संत श्रेष्ठ संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांच्याबद्दल. मित्रांनो, गोरोबा काका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील पंढरपूर जवळ असलेल्या तेरडोकी या गावामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव हे रखुमाई होते. मित्रांनो, माधवबुवा आणि रखुमाई हे एक वारकरी संप्रदायातील कुटुंब. मित्रांनो, त्यांचे कुटुंब तेरडोकी या गावामधील काळेश्वर या ग्रामदेवतेचे उपासक होते. त्याचबरोबर मित्रांनो, त्यांच्या सदाचारी आणि सच्छील वृत्तीमुळे लोक त्यांना संत म्हणून संबोधत असत. मित्रांनो, माधवबुवांना 8 मुले होती, परंतु एका पाठोपाठ ती सर्व मुले देवाघरी गेली. त्यामुळे त्यांचे कुटुंब हे फार दुःखी असायचे. त्यांची ही खिन्नता पाहून, त्यांचे हे दुःख पाहून पांडुरंग हे ब्राह्मणाचा वेश घेऊन त्यांच्या घरी आले आणि माधवबुवांना म्हणाले की तुम्ही एवढे दुःखी का आहात. तर त्यावेळेस माधवबुवा त्यांना म्हणाले की पांडुरंगाने माझी सर्व मुले ही देवाघरी नेली, त्यामुळे आम्ही दुःखी आहोत. त्यावेळेस त्या पांडुरंगाने म्हणजे त्या ब्राह्मणाने त्यांना ज्या ठिकाणी ती मुले पुरून ठेवलेली आहेत ती जागा दाखवण्याची विनंती ती माधवबुवांना केली. त्यावेळेस माधवबुवा आपल्या गावातील काळेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या स्मशानभूमीतील गोरीमध्ये त्यांना घेऊन गेले आणि त्यांना ती जागा दाखवली. त्यावेळेस त्या पांडुरंगाने म्हणजेच त्या ब्राह्मणाने त्यांना सांगितलं की त्या गोरीतली ती जागा खांदून काढा आणि त्यातून ती मुले सर्व बाहेर काढा. त्याच पद्धतीने माधवबुवांनी सर्व मुले बाहेर काढली. त्या पांडुरंगाने त्यातील 7ही मुलांना स्पर्श केला आणि त्या मुलांना जिवंत केले आणि एका पाठोपाठ ती मुले स्वर्गाच्या दिशेने पाठवली. परंतु 8व्या मुलाला त्यावेळेस त्यांनी स्पर्श केला आणि 8वा मुलगाही स्वर्गाच्या दिशेने ज्यावेळेस जात होता त्यावेळेस पांडुरंगाने त्या मुलाला थांबवून घेतले आणि त्या मुलाला त्यांनी माधवबुवांकडे सुपूर्त केले. ज्या ठिकाणच्या गोरीमधून त्यांना बाहेर काढण्यात आले होते त्यामुळे गोरीतून बाहेर काढल्यामुळे त्यांचे नाव पांडुरंगाने त्याला गोरोबा हे दिले. अशाच प्रकारे गोरोबा काका यांचा जन्म झाला. मित्रांनो, गोरोबा काका हे वारकरी संप्रदायातील संत होते. मित्रांनो, ज्या पद्धतीने सर्व संत त्या सर्व संतांमधील ते वडील होते. त्यांची पत्नी संती ही त्यांच्याबरोबर संसारात खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा हातभार लावत होती. मित्रांनो, संत गोरोबा काका हे दिवसभर माती तुडवत, मडके घडवत आणि ते विकून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. आणि मित्रांनो, त्यांच्या संसारामध्ये संती म्हणजे त्यांची बायको त्यांना खूप अशी मदत करत असे. मित्रांनो, संत गोरोबा काका चरित्र यामध्ये महादेव बाळाजी कुंभार हे आपल्याला सांगतात संत गोरोबा काकांचा एक किस्सा आहे की ज्यामध्ये संत गोरोबा काका हे मडकी घडवण्यासाठी हे चिखल पायाने तुडवत असतात. त्यावेळेस त्यांची पत्नीही त्याच्यामध्ये त्याला मदत करत असते. त्यावेळेस पत्नी पाणी आणण्यासाठी बाहेर जाणार असते. त्यावेळेस ती त्यांचे लहान मूल हे घरामध्ये सोडून जाते आणि गोरोबा काकांना सांगते की तुम्ही यांच्यावरती लक्ष ठेवा. पण गोरोबा काका हे पूर्णपणे हातामध्ये चिपळ्या घेऊन हे पूर्णपणे हे विठ्ठलाच्या भक्तीमध्ये गुंग झालेले असतात. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचे काही भान राहत नाही. त्यावेळेस पाणी आणायला गेल्यानंतर ते लहान मूल घरातून रांगत बाहेर येते आणि गोरोबा काकांच्या पायाशी खेळू लागते. त्यावेळेस ते मुलगा त्या ठिकाणी खेळत असता ते मूल त्या चिखलामध्ये कधी बुडून जाते हे गोरोबा काकांना कळूनही येत नाही. म्हणजे गोरोबा काकांच्या पायाशी ते मूल खेळत असताना ते मूल त्यांच्या पायाने चिखलामध्ये तुडवले जाते आणि त्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. ज्यावेळेस त्यांची बायको ही घरामध्ये येते त्यावेळेस ती मुलाला शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहते, पण तो मुलगा कुठेही सापडत नाही. त्यावेळेस ती घराबाहेर येऊन पाहते आणि ज्यावेळेस त्यांचं लक्ष गोरोबा काकांच्या पायाशी जातं त्यावेळेस गोरोबा काकांच्या पायाला हे रक्त लागलेले असते. त्यावेळेस तिला समजते की गोरोबा काकांच्या पायाशी येऊन आपल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्यावेळेस ती जोरात ओरडते आणि तिच्या त्या ओरडण्याने आजूबाजूची लोक ही गोळा होतात आणि गोरोबा काकांना दोष देऊ लागतात. मित्रांनो, ज्यावेळेस गोरोबा काकांना त्यांची चूक लक्षात येते त्यावेळेस त्यांनाही खूप दुःख होतं. त्यावेळेस ते संतीची माफी मागण्यासाठी त्यांच्याजवळ जातात आणि तिला स्पर्शच करणार असतात तोपर्यंत संती जोरात ओरडते आणि म्हणते की खबरदार, माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. मित्रांनो, संतीने जे गोरोबा काकांना जी शपथ दिलेली असते त्याच्यानंतर गोरोबा काका हे संसारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतात. असेच काही दिवस पुढे जातात आणि त्यानंतर संतीला वाटू लागतं की वंशाला दिवा पाहिजे. परंतु गोरोबा काका हे पूर्णपणे संसारातून अलिप्त झाल्यामुळे ते काही शक्य नव्हते. त्यानंतर संतीला एक युक्ती सुचते आणि संती गोरोबा काकांचं लग्न हे आपली सख्खी बहीण रामी हिच्याशी लावून देते.
परंतु गौरव काका त्यांच्या सासरेबुवांना एक वचन देतात की ज्या पद्धतीने मी संतीबरोबर संसार करत आहे त्याच पद्धतीने रामीबरोबरही मी त्याच पद्धतीचा संसार करेन. म्हणजेच ज्या पद्धतीने संतीबरोबर ते राहत असताना त्यांच्यापासून अलिप्त झालेले आहेत त्याच प्रकारे ते रामी